जवळपास 2 कोटी रुपयाचा इन्शुरन्स कव्हर असणं गरजेचं आहे. ओके. तर तो पुढील 20 वर्ष त्याची फॅमिली जी आहे ती सर्व्हाइव्ह करू शकते. आणि दैवयोगाने त्या व्यक्तीला काही झालं नाही तर कुठल्याही पद्धतीचे रिटर्न्स त्याच्यामधून मिळत पैसे वाया जातात बेसिकली. सो लोकांची मनामध्ये भ्रम काय आहे की माझे पैसे वाया गेले, हा विचार करत नाहीत की हा एक कव्हर आहे. सगळ्यात पहिलं महत्त्वाची गोष्ट मला दिसून येते ती म्हणजे आजकाल ना इन्शुरन्स पॉलिसी इश्यू होताना मेडिकल टेस्ट होत नाहीत. सो जेव्हा त्यांना अशा पद्धतीचा फरक दिसून येतो 2 स्टेटमेंट्समध्ये, अशा वेळी मात्र कंपनी तो क्लेम रिजेक्ट करू शकते. ज्या दिवशी तुम्ही रिझाईन करता आणि टर्मिनेशनचं लेटर तुमच्या हातामध्ये येतं त्या दिवशी त्या कंपनीसोबत असलेलं जे इन्शुरन्सचं कॉन्ट्रॅक्ट तुझं संपतं. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे श्रीमंत फायनान्स या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये. आणि आजच्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत पुन्हा एकदा आपले जे गेस्ट आहेत दत्ता आळीकरजी आपल्या या शोमध्ये आहेत. आणि जसं की मागच्या पॉडकास्टमध्ये आपण डिस्कस केलं होतं की नेक्स्ट पॉडकास्ट हा आपण इन्शुरन्स या टॉपिकवरती घेणार होतो, बरोबर. तर याच पॉडकास्टमध्ये आपण इन्शुरन्सचा टॉपिक डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर स्टार्ट करूयात. परंतु याआधी आपलं जे श्रीमंत फायनान्स पॉडकास्टचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर दत्ताजी, तुमचं पुन्हा एकदा श्रीमंत फायनान्स पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. खूप थँक्यू सो मच. तुम्ही मला इन्व्हाइट केलं आहे यामध्ये. आणि आजचा जो टॉपिक आहे तो पण खूप महत्त्वाचा आहे. इन्शुरन्स हा तसं बघितलं तर खूप जास्त दुर्लक्षित घटक आहे. म्हणजे असं म्हटलं तर इन्शुरन्स ही आग्रहाची विषयवस्तू आहे असं म्हणतात. म्हणजे सगळ्यात प्रायोरिटी असायला पाहिजे फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये. सगळ्यात जास्त प्रायोरिटी जर कशाला द्यायला पाहिजे तर ती इन्शुरन्सला द्यायला पाहिजे. पण लोक त्याकडे ज्या पद्धतीने दुर्लक्ष करतात कारण त्याच्याविषयीचे थोडेसे काही गैरसमज असू शकतात किंवा त्याच गोष्टी आज आपण थोड्याशा मला वाटतं डिस्कस करायला पाहिजेत. येस. तर सगळ्यात पहिलाच आपला बेसिक क्वेश्चन आहे की आजच्या काळामध्ये इन्शुरन्स पॉलिसी घेणं का महत्त्वाचं आहे? इन्शुरन्स पॉलिसी ही सगळ्यात जास्त निग्लेक्टेड गोष्ट आहे, म्हणजे दुर्लक्ष केलं जातं. ॲक्च्युली जर बघितलं तर 3 D आपल्याला बघायला मिळतात लाईफमध्ये, कधी ना कधी अनुभवायला मिळू शकतात. एक आहे ते म्हणजे डिसीज, आजार. तर कधी आजारी पडतो आपण, दवाखान्यात होणारा अचानक होणारा खर्च. दुसरा D आहे तो म्हणजे डिसॅबिलिटी. मग ती परमनंट असू शकते, टेम्पररी असू शकते, पार्शल असू शकते किंवा एखादा ॲक्सिडेंट म्हणू शकतो आपण. आणि तिसरं आहे जे येणारच आहे ते म्हणजे डेथ. पहिले 2 ऑप्शनल आहेत, तिसरं मात्र परमनंट आहे, म्हणजे येणारच कंपल्सरी आहे. मग या 3 D मध्ये जे काही एखाद्या परिवाराला आर्थिक नुकसानीचा सामोरं जावं लागतं, आर्थिक नुकसानीला, त्यामध्ये त्यातून वाचण्यासाठी प्रोटेक्शन म्हणून आपल्याला हा इन्शुरन्स हा खूप गरजेचा आहे आजच्या काळामध्ये. आता डिसीजविषयी जर बोलायचं झालं तर आपण बघतो नॉर्मली आजकालचे जे हॉस्पिटल्स आहेत ते सुरू करण्यापासून तर चांगल्या पद्धतीने ते चालवण्यासाठी मोठा खर्चच लागतो. मग तिथे प्रोफेशनल डॉक्टर्स असतील, मेडिकल फॅसिलिटीज असतील, इक्विपमेंट्स असतील, या सगळ्या गोष्टी खूप खर्चिक आहेत तसं बघितलं. बरोबर. मग हे सगळं रन करण्यासाठी, आणि हा खर्च दरवर्षी वाढत पण राहतो. जवळपास 10%ची ग्रोथ आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळते खर्चामध्ये. मग अशा परिस्थितीमध्ये जर एखादा व्यक्ती आजारी पडला तर सहज अगदी 1-2 लाख रुपये खर्च होऊन जातात. बरोबर आहे. मग इन्शुरन्स जर आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असेल तर दवाखान्याचा होणारा जो काही खर्च आहे हा खर्च ही इन्शुरन्स कंपनी आपल्यासाठी करते. हे झालं डिसीजच्या बाबतीमध्ये. बरोबर. दुसरे आहे डिसॅबिलिटीमध्ये काय होतं तर अपंगत्वामध्ये ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट म्हणजे फक्त गाडीवरून पडणं नाही आहे, तर अनेक प्रकारचे ॲक्सिडेंट घरातल्या घरातही पडत असतो आपण बऱ्याच वेळेस. पाय घसरणे किंवा कुठले ॲक्सिडेंट होणे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. तर अशा पद्धतीच्या अपघातामध्ये एखादा अवयव निकामी होऊ शकतो किंवा बेडरेस्ट घ्यायला लागू शकते. काही प्रसंगी एखाद्या व्यक्तीला कोमामध्ये जाण्याची शक्यता असते. सो ह्या सगळ्या प्रकारामध्ये त्याच्या जॉबवर परिणाम होतो, सॅलरीवर परिणाम होतो आणि या सगळ्याचा परिणाम त्याच्या कुटुंबावर होतो.
सगळ्यात मेजर परिणाम. बरोबर. मग जर आपण यामध्ये पर्सनल ॲक्सिडेंटल कवर पॉलिसी जर घेतली तर या पद्धतीचे होणारे खर्च जे आहेत ही इन्शुरन्स पॉलिसी किंवा ती टाळू इन्शुरन्स शकते. कंपनी आपल्याला ह्या सगळ्या पद्धतीचे खर्च आपल्याला अवेलेबल करून देते. म्हणजे पर्सनल ॲक्सिडेंटल कवर पॉलिसीमध्ये अगदी पार्शल जर डिसॅबिलिटी असेल आणि काही कारणामुळे जॉब ऑफिसला जाऊ शकत नसेल आणि तो बेड रिडन असेल म्हणजे घरीच बेड रेस्ट करत असेल तर त्याच्या दर आठवड्याला त्याला मिळणारा खर्च देखील मिळण्याची तरतूद त्यामध्ये आहे. अरे वा. एखादं बोन फ्रॅक्चर असेल तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या तरतूद त्यामध्ये केलेल्या आहेत. तर ही Okay. झाली पर्सनल ॲक्सिडेंटल पॉलिसी डिसॅबिलिटीसाठी. आणि तिसरं आहे डेथ जे इनएव्हिटेबल आहे म्हणजे त्याला टाळू शकत नाही आहे. पण यामध्ये जर घरातील कर्ता व्यक्ती ज्याच्या उत्पन्नावर ज्याच्या कमाईवर घराचा सगळा घर खर्च- चालतंय. घर चालत आहे त्याला आपण ब्रेड अर्नर म्हणतो त्या व्यक्तीच्या अचानक नसण्याने घरातील कुटुंबातील सदस्यांवर जो परिणाम होतो तो टाळण्यासाठी किंवा तो परिणाम आर्थिक नुकसान मी म्हणेन आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आपण या टर्म इन्शुरन्स पॉलिसीची मदत होते. ओके. आजकाल कोविडच्या काळामध्ये आपण बघितलं अनेक फॅमिलीजमध्ये जे करते पुरुष होते किंवा कमावणारा जो व्यक्ती होता त्याच्या अचानक मृत्यूनंतर त्या घरातल्या सदस्यांवर खूप विचित्र परिणामातून त्यांना जावं लागलं. म्हणजे अगदी पत्नी जॉब करते आहे किंवा मुलांना जे चांगल्या स्कूलमध्ये शिकत होते त्यांना कुठेतरी छोट्या शाळेमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागलं. काही फॅमिलीज ज्या आहेत त्या मोठ्या शहरांमधून गावाकडे शिफ्ट झाल्या. सो हे सगळे जे परिणाम आपल्याला बघायला मिळाले यासाठी हे कशामुळे झालं तर कुठल्याही प्रकारची आर्थिक तरतूद न केल्यामुळे. म्हणून टर्म इन्शुरन्स हा कमावत्या व्यक्तीकडे असणं ही काळाची गरज आहे. मी तर यापुढे जाऊन असं म्हणेल की जर आपल्या परिवारावर आपलं प्रेम आहे तर त्या व्यक्तीने आपला स्वतःचा टर्म इन्शुरन्स काढणं हे अत्यंत गरजेचं आहे. ओके. आता हे जे टाईप्स असतात ना वेगवेगळे ते थोडेसे डिटेलमध्ये आणि परत मला समजून घ्यायचे आहेत की इन्शुरन्समध्ये कोणकोणते टाईप्स असतात आणि त्याचा काय अर्थ असतो बेसिकली. लाईफ इन्शुरन्समध्ये नॉर्मली इन्शुरन्स म्हटल्यानंतर काय होतं की ॲक्च्युली जर बघितलं तर टर्म इन्शुरन्स हा एक प्रकार आहे. टर्म इन्शुरन्समध्ये काय होतं बेसिकली असे किती प्रकार असतात. अनेक प्रकारचे इन्शुरन्स आहेत. मेजरली जर बघितलं तर हे 3 इन्शुरन्स आपण बघतो ज्याच्यामध्ये टर्म इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स आणि पर्सनल ॲक्सिडेंटल इन्शुरन्स. ओके. लाईफ इन्शुरन्स नाही. ओके. पर्सनल ॲक्सिडेंट जो फक्त अपघाती स्वरूपामध्ये कुठल्याही प्रकारच्या हानीपासून होणाऱ्या खर्चासाठी आपल्याला मदत करतो. आता जे टर्म इन्शुरन्स म्हणजे काय आहे सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर हा नॉर्मली किती असायला पाहिजे तर तो कमीत कमी 1 करोडच्या वर आपल्याला टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम कवर असायला पाहिजे. बरोबर. का तर पुढील लेट सपोज आज एक व्यक्तीच्या मृत्यूनंतर पुढचे 20 वर्ष त्या कुटुंबाला सर्वाईव्ह करायचं आहे जगायचं आहे तर त्याच्यासाठी लागणारा खर्च जर त्याचे कॅल्क्युलेशन केले तर मिनिमम 1 करोड रुपयाची आपल्याला गरज. बरोबर आहे. म्हणजे व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या फॅमिलीसाठी लागणारा जो काही इन्शुरन्स आहे म्हणजे जो काही खर्च आहे तो त्या इन्शुरन्समधून निघतो टर्म इन्शुरन्समधून. एक रकमी रक्कम त्याच्या नॉमिनीला मिळते. ओके. आणि मग तो नॉमिनी त्यामधून आपले पुढचे खर्च भागू शकतो. अशी तरतूद या विम्यामध्ये केलेली आणि ती 1 कोटीपर्यंत असली पाहिजे. कमीत कमी 1 कोटीमध्ये तरी असायला पाहिजे. नॉर्मली आपण याचे काही कॅल्क्युलेशन्स अशा पद्धतीने केले जातात. एक रँडम जर म्हणायचं असेल तर ते आहे की पुढच्या आत्ता जो तुम्ही वार्षिक तुमची कमाई आहे त्याच्या कमीत कमी 20 पट तुमच्याकडे इन्शुरन्सची तरतूद असायला पाहिजे. कवर असलं हे एक रँडम बेसिक. सपोज 50,000 जर असला मासिक नाही वार्षिक उत्पन्न त्या व्यक्तीचं जर लेट सपोज आपण पकडूया 10 लाख रुपये आहे तर त्या व्यक्तीकडे जवळपास 2 कोटी रुपयाचा इन्शुरन्स कवर असणं गरजेचं आहे. ओके. तर तो पुढील 20 वर्ष त्याची फॅमिली जी आहे ती सर्व्हाइव्ह करू शकेल.
आणि जर समजा आता हे झालं टर्म इन्शुरन्स, आता हेल्थ इन्शुरन्समध्ये आजकाल मेडिकलच्या क्षेत्रामध्ये जे इन्फ्लेशन बघायला मिळतं, तर हॉस्पिटलमध्ये 2-3 दिवस 4 दिवस जर ॲडमिट होण्याची गरज पडली, 8 दिवसांसाठी ॲडमिट होण्याची गरज पडली, तर ते बिल लाखांच्या घरामध्ये जातं. बरोबर आहे. मग हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काय करते, तर हेल्थ इन्शुरन्स कंपनी हा सगळा जो काही खर्च आहे हा खर्च हॉस्पिटलला पे करते. ओके. आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा खर्च पे करायची गरज पडत नाही. बरोबर. त्यानंतरचं ते आहे ते ॲक्सिडेंटलचं आहे. हां. आणि तिसरं जे तुम्हाला सांगितलं ॲक्सिडेंटल कवर, पर्सनल ॲक्सिडेंटल कवरमध्ये अनेक गोष्टी कवर होतात. हा फक्त ॲक्सिडेंटल नाही आहे, त्याच्यासोबत हाड फ्रॅक्चर होणं असेल किंवा बेड रिडन असेल एखादा व्यक्ती, म्हणजे छोट्या इजेपासून तर मोठ्या इजेपर्यंतचे जेही प्रकारचे खर्च असतील, हा सगळा खर्च अगदी अंतिम संस्काराचा खर्च सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड केलेला असतो. जर काही कारणामुळे मृत्यू झाला तर त्याच्या अंतिम संस्काराचा सुद्धा खर्च, मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च, आणि हे सगळे इन्शुरन्स पॉलिसीचे जे प्रीमियम आहेत अत्यंत कमी दरामध्ये उपलब्ध असतात. ओके. आता मला काही मिथ्स विचारायचे आहे की समजा गैरसमज वगैरे काय काय आहेत इन्शुरन्सच्या बाबतीत लोकांच्या मनात. हां, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे ॲक्च्युली. तुम्ही बघाल तर इन्शुरन्स जसं टर्म इन्शुरन्स आहे, टर्म इन्शुरन्सची कन्सेप्ट काय आहे की जर तुम्ही कमावणाऱ्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तरच त्या नॉमिनीला ते पैसे मिळतात, आणि दैवयोगाने त्या व्यक्तीला काही झालं नाही तर कुठल्याही पद्धतीचे रिटर्न्स त्याच्यामधून मिळत, पैसे वाया जातात बेसिकली. सो लोकांची मनामध्ये भ्रम काय आहे की माझे पैसे वाया गेले, पण हा विचार करत नाहीत की हा एक कवर आहे, रिस्क, बरोबर ना, जी रिस्क आहे त्याची सेक्युरिटी, त्याचं एक प्रोटेक्शन म्हणून आपण काय केलं आहे ते इन्शुरन्सचं कवर केलेलं आहे, आपण घेतलेलं आहे. सो ही कन्सेप्ट लोकांच्या मनामध्ये आहे. तर हा सगळ्यात मोठा भ्रम बघायला मिळतो की मला काहीच मिळणार नाही, मग मी कशाला प्रीमियम भरू, मग रिअलिटी प्रीमियम वाया गेले असं लोकांना वाटतं, मी भरलेला पैसा वाया जाईल, मग त्यातून काय फायदा झाला. मग रिअलिटी काय नेमकी. मग म्हणून कंपन्यांनी काही प्रॉडक्ट डिझाईन केले ज्याच्यामध्ये इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट असा एक कंबाईन पॉलिसीज विकल्या जातात, ज्यामध्ये की तुम्हाला ठराविक पॉलिसीची जी टर्म आहे ती पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला काही पैसा परत पण मिळण्याची सुविधा आहे. पण यामध्ये जो कवर आहे तो खूप कमी असतो, 10 लाख 20 लाख 25 लाख 50 लाख रुपयाचा फक्त कवर असतो, आणि त्याचे प्रीमियम पण मोठ्या प्रमाणामध्ये असतात. आणि लोक इथे चूक करतात की इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स याला मिक्स केल्यामुळे याचे रिटर्न जे आहेत ते खूप कमी प्रमाणामध्ये मिळतात, म्हणजे ती योग्य पद्धतीने गुंतवणूक पण होत नाही आणि पूर्णपणे इन्शुरन्स कवर पण मिळत नाही. ओके. कारण एक फॅमिलीला 10 लाख रुपयाच्या कवरमध्ये काय होणार आहे, 1 वर्ष पण सर्वाईव्ह होऊ शकणार नाही, त्यांचा एक फायनान्शियल गोल पूर्ण होणार नाही आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या पॉलिसीला बळी पडू नये. आपण या टाळायला पाहिजेत, आणि प्युअरली तुम्ही टर्म इन्शुरन्स घ्या, आणि त्याच्यासोबत उरलेली जी रक्कम आहे ती तुम्ही चांगल्या पद्धतीने इक्विटी मार्केटमध्ये म्युच्युअल फंडच्या माध्यमातून असेल किंवा स्टॉक्सच्या माध्यमातून असेल ते गुंतवणूक करा. बरं, टर्म इन्शुरन्समध्ये जसं लोकांचा समज आहे की समजा माझी जर मृत्यू नाही झाली तर तो सगळा पैसा वाया जातो, तर तो खरंच वाया जातो का, की त्याचं काही पर्सेंटेजमध्ये आपल्याला रिटर्न्स मिळतात किंवा असं काही असतं? तशी एक प्रोव्हिजन आहे रिटर्न ऑफ प्रीमियम म्हणून, पण मग त्यामध्ये प्रीमियम अमाऊंट थोडीशी जास्त भरावी लागते. जो काही भरलेला प्रीमियम आहे तो आपल्याला परत मिळण्याची सुद्धा चान्सेस आहेत, म्हणजे तरतूद केलेली आहे. तुम्हाला एक्स्ट्रा प्रीमियम भरावं लागतं त्यामध्ये. मग काय केलं पाहिजे तुमच्या मते, बेटर काय राहील? ते थोडं कॉस्टली जातं. रिटर्न ऑफ प्रीमियमचं जर ऑप्शन आपण निवडलं तर ते कॉस्टली जातं. माझं पर्सनल सजेशन असंच आहे की आपण बघा महिन्यातून असा खर्च असतात हॉटेलिंगसाठी किंवा इतर गोष्टींसाठी, आपण असेच सहज आपले 1000-2000 रुपये असेच खर्च होऊन जातात. बरोबर. आणि टर्म इन्शुरन्सचं प्रीमियम खूप नाही आहे. हार्डली जर 30 वर्षाचं वय असेल एका व्यक्तीचं तर सर्वसाधारणपणे 15,000 ते 20,000 रुपयामध्ये त्याला एका वर्षाचं प्रीमियम भरावं लागतं फक्त. ओके. म्हणजे हार्डली 1,500 रुपये महिन्याला. आणि कवर कितीचं मिळतं तरी? 1 करोड रुपयाचा. 1 कोटीसाठी 1 कोटीसाठी साधारणतः वार्षिक 15,000 रुपयाचं त्याला प्रीमियम भरावं लागतं. ओके. म्हणजे खूप अफोर्डेबल आहे. हां, ठीक आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती सहज भरू शकतो
आणि त्याची फॅमिलीची सुरक्षेची तरतूद करू शकतो. येस. तर दत्ताजी, होतं काय माहिती आहे का की बरेच लोकांना इन्शुरन्स घेता पण ज्यावेळेस त्यांना गरज असते ना, तर त्यावेळेस बऱ्याच वेळेस त्यांचं जे क्लेम आहे ते रिजेक्ट होऊन जातं. मग हे असं का होतं? अशा टायमाला काय काळजी घेतली पाहिजे? खूप महत्त्वाची, ॲक्च्युली हा खूप महत्त्वाचा विषय आहे. बऱ्याच वेळा इन्शुरन्स एजंटला आपण पूर्ण माहिती देत नाही. इन्शुरन्स पॉलिसी काढताना काही गोष्टींची काळजी घेणं खूप जास्त गरजेचं असतं. सगळ्यात पहिलं महत्त्वाची गोष्ट मला दिसून येते ती म्हणजे आजकाल ना इन्शुरन्स पॉलिसी इश्यू होताना मेडिकल टेस्ट होत नाहीत आणि इन्शुरन्स कंपनी आणि जो ज्याची पॉलिसी काढताय हे एक फेथवर चालतं. म्हणजे तुम्ही मला जी माहिती दिली आहे ती आम्ही योग्य समजतो आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला पॉलिसी इश्यू करतो आहे. ओके. असा एक कॉन्ट्रॅक्ट आहे बेसिकली. ठीक आहे, ट्रस्टवरती आहे. मग मेडिकल टेस्ट होत नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण कुठल्याही पद्धतीची माहिती लपवली तर ती पुढे जाऊन त्रासदायक ठरू शकते. बरोबर. जसं काही प्री एक्झिस्टिंग डिसिजेस आहेत, म्हणजे काही आजार आहेत आपल्याला ऑलरेडी. बऱ्याच वेळा लोक काय करतात तर किंवा एजंट पण थोडे फोर्स करतात, काही गरज नाही सांगायची. बरोबर ना. पण असं ही सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. याचं कारण काय तर जेव्हा एखादा आजार आढळतो पॉलिसी इश्यू झाल्यानंतर आणि जर त्या संबंधित क्लेम करण्याची गरज पडली आणि इन्शुरन्स कंपनीला जर छोटीशी काही एखादी शंका आली रिपोर्ट बघून किंवा वेगवेगळ्या तपासण्या किंवा ट्रीटमेंटच्या संदर्भामध्ये, तर मग इन्शुरन्स कंपनी एक इन्व्हेस्टिगेशन रेज करू शकते. तो अधिकार त्यांना आहे. मग ह्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये होऊ शकतं ते आपल्या फॅमिली मेंबरला विचारतील, आपली हिस्ट्री विचारतील. त्यावेळी आपण तिथे आहोत नाही माहिती नाही, मे बी आपण हॉस्पिटलमध्ये आहोत. फॅमिली मेंबरला विचारलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला बीपीचा त्रास कधीपासून आहे, तुम्हाला पॉलिसी घेतल्यानंतर सुरू झाला आहे. ठीक आहे. पण फॅमिली मेंबरने सांगितलं की नाही माहिती नाही, 5-6 वर्ष झाले असतील मला वाटते तो गोळी घेतो आहे. सो जेव्हा त्यांना अशा पद्धतीचा फरक दिसून येतो 2 स्टेटमेंट्समध्ये, अशा वेळी मात्र कंपनी तो क्लेम रिजेक्ट करू शकते. दुसरं, किंवा त्या व्यक्तीची जी पॉलिसी आहे त्याला ती पॉलिसी टर्मिनेट पण करू शकते आणि त्याला ब्लॅकलिस्ट पण करू शकते. म्हणजे भरलेले प्रीमियम जे आहेत ते सगळे वाया जातात. त्याच्यापासून मिळालेला बोनस असेल, नो क्लेम बोनस असेल किंवा इतर बेनिफिट्स असतील, ते सगळेच्या सगळे वाया जातात. म्हणून माझा नेहमी आग्रह असतो की जेव्हाही तुम्ही तुमच्या ॲडवायझरकडून किंवा ऑनलाईन तुम्ही जी पॉलिसी खरेदी करताय, ती पॉलिसी खरेदी करताना संपूर्ण माहिती, खरीखुरी जी माहिती असेल ती देणं खूप जास्त गरजेचं आहे. तर अशा पद्धतीच्या प्री एक्झिस्टिंग डिसिजेस डिक्लेअर केले समजा, तर काय होईल जास्तीत जास्त तुम्हाला वेटिंग पिरियड लागेल. 2 किंवा 3 वर्ष तुम्हाला त्याच्यावरती ट्रीटमेंट घेता येणार नाही. पण पॉलिसी रिजेक्ट झाल्यानंतरचं एवढं मोठं नुकसान जे हॉस्पिटलचं बिल आहे तर तुम्हाला जर पे करण्यापेक्षा तर कमीच आहे ना. आणि ते प्रीमियम हे पण वाया जातील ना, आपण जे नो क्लेम बोनस आहेत किंवा जे प्रीमियम भरले एवढ्या वर्षांपासून आपण पॉलिसी रन करतोय. म्हणजे त्याचं असं आयडियल वे ही आहे का की समजा जर आपल्याला जर हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी काढायची असेल तर सगळ्यात आधी हेल्थ चेकअप करून घ्यायचा, व्यवस्थित एकदा चेक करून घ्यायचं काय काय, आणि मग नंतर पॉलिसी घ्यायची. तुम्ही कुठल्या कंपनीकडून पॉलिसी काढताय त्यावर डिपेंड करतं. बऱ्याच वेळा जे तरुण आहेत किंवा कुठल्याही प्रकारे आपण त्यांच्या मेडिकल टेस्ट होत नाहीत, सो कंपनी त्यांना पॉलिसी डायरेक्ट इश्यू करते. ओके. मी जसं सांगितलं ना, फेथवर हा सगळा आहे. सो तुम्ही जी माहिती दिली ती आम्ही खरी मानतोय आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला पॉलिसी इश्यू करतोय, असा एक कॉन्ट्रॅक्ट येते सोप्या भाषेमध्ये. म्हणजे एवढी काही गरज नाही आहे. पण मग ॲटलिस्ट ज्या गोष्टी आहेत त्या क्लिअर ठेवायच्या की नंतर इश्यू नको व्हायला. एक्झॅक्टली. तर होऊ शकतं की तुम्हाला एक्स्ट्रा प्रीमियम भरून तुम्हाला ती पॉलिसी तुमची रेग्युलर मिळू शकते. जे काही प्रीमियम तुम्हाला भरावं लागणार आहे त्याच्यात 10%, 20%, 30% तुम्ही एक्स्ट्रा भरता, पण मग तुम्हाला पॉलिसी इश्यू तर होते कमीत कमी रिजेक्ट करण्यापेक्षा. सो ही काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे की ज्या काही गोष्टी असतील त्या डिक्लेअर करणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट बघायला मिळते ती म्हणजे
जर क्लेम करण्याची गरज पडली तर लागणारे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. ओके. आजकाल आपण बघतो नॉर्मल अगदी सर्दी खोकला सोडला, पण त्या व्यतिरिक्त कुठल्याही पद्धतीच्या टेस्ट केल्या असतील, तुम्ही डॉक्टरांना भेट दिली असेल, कुठल्याही प्रकारच्या काही मेडिसिन सुरू असतील, ह्या सगळ्या गोष्टींची एक फाईल बनवणं खूप आजच्या काळात गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपलं पूर्ण मेडिकल रेकॉर्ड्स आपण मेंटेन करायला पाहिजेत असं मला वाटतं. कारण पॉलिसी रिजेक्ट करताना अशा पद्धतीची कारणं देऊन रिजेक्ट केले जातात की तुम्ही डिक्लेअरच केलं नाही. पण जर डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन असेल, बरोबर, डेट वाईज किंवा त्याच्या स्टॅम्पनुसार त्या सगळ्या जे रिक्वायर्ड आहे त्यानुसार जर डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन असेल किंवा मेडिकलचे रिपोर्ट्स असतील टेस्ट केलेल्याचे किंवा कुठे एखादी सर्जरी झाली असेल, तर त्यानुसार इन्शुरन्स कंपनी ठरवते की या क्लेममध्ये आपण किती सेटल करू शकतो की नाही सेटल करू शकत. या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला कंपनीसोबत थोडं वाद घालता येतात. त्याच्यासाठी कंपनी काय मागते? प्रूफ मागते. सो हे प्रूफ्स आपल्याकडे नसल्यामुळे अनेक वेळा आपण क्लेम रिजेक्ट होण्याचे चान्सेस असतात. ओके. ही खूप सोपी गोष्ट आहे, मी सांगेन ती म्हणजे इथे ना 3 गोष्टी आहेत इन्शुरन्समध्ये. हेल्थ इन्शुरन्समध्ये बेसिकली जर बघितलं तर 3 गोष्टी बघायला मिळतात बघा. एक असतं हॉस्पिटल, एक असतो इन्शुअर्ड व्यक्ती म्हणजे जो कोणी पॉलिसी होल्डर आहे तो, आणि तिसरं आहे इन्शुरन्स कंपनी. या तिघांचे पण इंटरेस्ट वेगवेगळे आहेत. इन्शुअर्ड व्यक्ती जो आहे पॉलिसी होल्डर त्याला काय पाहिजे? पैसे. माझ्या दवाखान्याचा जो काय खर्च आहे तो हॉस्पिटलला जो द्यायचा आहे तो इन्शुरन्स कंपनीने द्यावा. बरोबर, मी नाही देणार, इन्शुरन्स कंपनी देईल. हॉस्पिटलचा इंटरेस्ट काय आहे? आम्ही जो काय खर्च करतोय तो आम्हाला इन्शुरन्स कंपनीने मिळाला पाहिजे, दिला पाहिजे. इन्शुरन्स कंपनी देऊ किंवा पॉलिसी होल्डर देऊ, कुणी देऊ, आम्हाला खर्च मिळाला पाहिजे. इन्शुरन्स कंपनीचा इंटरेस्ट काय आहे? त्यांना पण बिझनेस करायचा आहे ना. हो ना, बरोबर ना. त्यांनी कंपनी सुरू केली आहे म्हणजे प्रॉफिटसाठीच केली आहे, बिझनेस करण्यासाठी केली आहे. सो ते कुठे ना कुठेतरी असं कारणं शोधतात किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी शोधतात जिथे हा पैसा देण्याची गरज पडू नये किंवा पूर्ण देण्याची गरज पडू नये. बरोबर, म्हणजे तिघही लोकांना एकत्र आणणं हे खूप चॅलेंजिंग आहे. कारण तिघांचंही समाधान करायचं आहे, तिघांनाही खुश ठेवायचं. पॉलिसी होल्डरला पण खर्च नाही लागला पाहिजे, इन्शुरन्स कंपनीने पण दिला पाहिजे आणि हॉस्पिटलचा खर्च पण भागला पाहिजे. बरोबर. मग यामध्ये खूप जो त्रास सहन करावा लागतो तो पॉलिसी होल्डरला. जर चुकीच्या पद्धतीची माहिती दिली किंवा पॉलिसीतल्या टर्म्स कंडिशन्स समजून नाही घेतल्या. आजकाल IRDAने खूप सिम्प्लिफाय केलं या सगळ्या गोष्टींना. म्हणजे जे पॉलिसी डॉक्युमेंट इश्यू होतं पॉलिसी घेतल्यानंतर त्यामध्ये सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात, व्यवस्थित सहज सोप्या भाषेमध्ये मेन्शन केलेल्या असतात की या पॉलिसीमध्ये काय काय कवर आहे आणि काय काय गोष्टी कवर नाही आहेत, कुठले आजार आहेत कवर. ते डॉक्युमेंट्स नीट वाचून घेतले, ते नीट वाचून घ्यायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे, ते तुमच्या ॲडवायझरकडून समजून घ्यायला पाहिजे. यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी काय काय येतात तर एक येतं ते म्हणजे रूम रेंट जे आहे त्याला कुठलं कॅपिंग नाही पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. म्हणजे घर भाड्याला हॉस्पिटलमध्ये. ओके. हॉस्पिटलची जी रूम आहे त्याला कुठल्याही प्रकारचं कॅपिंग नको. म्हणजे काय असतं ते? कॅपिंग म्हणजे तिथे हॉस्पिटलचे रूम जे आहेत AC रूमचे वेगळे रेंट असतात, नॉन AC रूमचे वेगळे रेंट असतात, डिलक्स रूमचे वेगळे रेंट असतात. बरोबर. पॉलिसीमध्ये असं इश्यू केलेलं असतं की एनी टाईप ऑफ AC रूम, पण त्या हॉस्पिटलमध्ये जर त्यावेळी AC रूम अवेलेबल नसेल आणि तुम्हाला डिलक्स रूममध्ये शिफ्ट करावं लागलं तर त्या दोन्ही रेंटमध्ये जो डिफरन्स आहे तो तुम्हाला पे करावा. हे पॉलिसी होल्डरला माहितीच नाही. सो इथे जर कॅपिंग असेल कुठल्या प्रकारचं किंवा लिमिट ठरवून दिलेलं असतं, मॅक्झिमम 10,000 रुपये किंवा 5,000 रुपयाची रूम तुम्ही पर डे रेंटची रूम तुम्ही घेऊ शकता, पण त्या हॉस्पिटलमध्ये ज्या रूम्स आहेत त्या 10,000च्या वरतीच आहेत सगळ्या. म्हणजे तुम्ही तो जो डिफरन्स आहे ती अमाऊंट पॉलिसी होल्डरला पे करावी लागते. म्हणजे तुम्ही काय म्हणतो आपण उपचारादरम्यान हॉस्पिटल कोणतं निवडताय ते पण मॅटर करतं, म्हणजे तिथला खर्च पण मॅटर करतो की तुमची पॉलिसी कितीची आहे आणि तुम्ही कोणत्या लेवलच्या हॉस्पिटलला चालत हे पण मॅटर करतं. ओके. सो कॅपिंग नसायला पाहिजे कुठल्याही प्रकारे रूम रेंटमध्ये. दुसरं, आजारांवर सब लिमिट्स लावलेले असतात, म्हणजे हे आजार कव्हर होईल, या आजारामध्ये एवढाच अमाऊंटचा आजार कव्हर होईल, ट्रीटमेंट कव्हर होईल, अशा पद्धतीच्या सब लिमिट्स असतात. तर अशा पद्धतीचे सब लिमिट्स जर मेन्शन असतील तर ते टाळायला पाहिजे.
ओके. ही पण एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर आजकाल रोबोटिक सर्जरी आहे, त्याच्यावरती कुठलं कॅपिंग किंवा लिमिट्स नाही आहेत ना, याची खात्री करणं गरजेचं आहे. डोमिसलरी एक्सपेन्सेस म्हणजे तुम्ही घरीच राहून जर हॉस्पिटलमध्ये जागा नाही आहे अवेलेबल किंवा पेशंटला तुम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकत नाही, मग त्याचा उपचार जो आहे तो तुम्ही घरच्या घरी पण करू शकता, हे त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे का हे चेक करायला पाहिजे. ओके. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे दवाखान्यात ॲडमिट झाल्याच्या आधीचे आणि नंतरचा होणारा खर्च, तो किती दिवसांचा कवर आहे, कुठल्या प्रकारचा कवर आहे, ते सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. ॲम्ब्युलन्सचा कवर किती आहे हे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. ॲम्ब्युलन्सचा खर्च तो विचार करत नाहीत लोक. कारण आज एका दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यात किंवा घरून दवाखान्यात किंवा दवाखान्यातून घरी जर पेशंटला शिफ्ट करायचं तर ॲम्ब्युलन्सशिवाय पर्याय दुसरा उपाय नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये ॲम्ब्युलन्सचा खर्च किती कवर आहे तो सुद्धा आपण चेक करणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे कन्झ्युमेबल आयटम्स, म्हणजे ज्या वन टाईम यूज होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, तर या गोष्टी त्यामध्ये कवर आहेत का त्या पॉलिसीमध्ये. कारण एक्झाम्पल म्हणून जर सांगायचं झालं तर कॉटन अँड ग्लोव्ज, इंजेक्शन्स, म्हणजे जे आपण वापरले जातात ज्या वन टाईम यूजसाठी वापरलेल्या गोष्टी असतात, म्हणजे औषधं सोडून सो या वन टाईम यूजवाल्या गोष्टी आहेत. सो या त्या पॉलिसीमध्ये कवर आहेत का हे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. बरेच लोक याविषयी जागरूक नसतात आणि मग ते, आणि हा खर्च जवळपास टोटल जे काही कॉस्ट आहे त्याच्या 15 ते 20% आहेच ना, असतोच. त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. मग ह्या सगळ्याचं जर कॅल्क्युलेशन केलं, आयुष ट्रीटमेंट आहे का, म्हणजे ॲलोपॅथीच्या सोबत आयुर्वेदिक असेल, होमिओपॅथिक असेल, है ना, युनानी असेल किंवा या पद्धतीच्या गोष्टी असतील तर त्या ट्रीटमेंट कवर आहेत का हे सुद्धा चेक करणं तितकंच गरजेचं आहे. ओके. ऑर्गन डोनर असेल त्याच्या साठी लागणारा खर्च असेल तर या सगळ्या हा सुद्धा त्याच्यामध्ये तपासणं गरजेचं आहे. सो यात खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, खूप पण तितक्यात जास्त महत्त्वाच्या आहेत, कारण त्या सगळ्याचा परिणाम होतो आपल्या कवरवर. बरोबर. मग बऱ्याच वेळा पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये अशा पद्धतीच्या हिडन काही गोष्टी असतात किंवा लिमिट्स लावलेले असतात आणि या गोष्टी जो पॉलिसी होल्डर आहे त्याला माहिती नसतात. मग त्या नॉर्मली जे ऑनलाईन पॉलिसी खरेदी करतात ना, ते लोक काय बघतात, कम्पॅरिझन करतात एखाद्या वेबसाईटवर जाऊन आणि बघतात की कुठली पॉलिसी जी स्वस्तात अवेलेबल आहे, प्रीमियम कमी आहे अशी पॉलिसी निवडतात. पण प्रीमियम कमी का असतं, कारण त्या पॉलिसीमध्ये अशा पद्धतीचे लिमिट्स असतात. बरोबर. जसं ॲम्ब्युलन्स कवर 2000 रुपये असतो, सो प्रीमियम कमी आहे. आता मला तुम्हीच सांगा, 2000 रुपयात तुम्ही कुठून कुठपर्यंत पोचाल ॲम्ब्युलन्स घेऊन, ते आहे. समजतंय. सो या गोष्टी समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके. पण काही लोकांचं असं म्हणणं असतं, समजा की यार आमचे जे प्रायव्हेटमध्ये जॉब करतात समजा, त्यांचं म्हणणं असतं की यार आमची कंपनीकडे आहे समजा हेल्थ इन्शुरन्स वगैरे, त्यांनी केलेलं आहे ते, आम्हाला काय करायची गरज नाही. प्रोव्हाइड करते त्यांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना एक हेल्थ इन्शुरन्स, ग्रुप हेल्थ इन्शुरन्स असतो जी कंपनी नॉर्मली प्रोव्हाइड करते. एम्प्लॉई प्लस त्याच्या फॅमिलीला या सगळ्यांना तो इन्शुरन्स. तसं जर असेल तर सेपरेटली असं काढायची काही गरज नाही का? तर याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर कम्प्लिटली हे डिपेंड करतं पॉलिसी होल्डरच्या मानसिकतेवर. जर काही कारणामुळे उद्या तुम्हाला जॉब स्विच करायची गरज पडली किंवा तुम्ही जॉब गेला, ज्या दिवशी तुम्ही रिझाईन करता आणि टर्मिनेशनचं लेटर तुमच्या हातामध्ये येतं, त्या दिवशी त्या कंपनीसोबत असलेलं जे इन्शुरन्सचं कॉन्ट्रॅक्ट आहे ते संपतं. ओके. असं पण असतं. आणि जोपर्यंत तुम्ही नवीन कंपनी जॉईन करत नाही आणि त्या कंपनीने तुम्हाला इन्शुरन्स प्रोव्हाइड केलेला करत नाही, तोपर्यंत तुम्ही अनइन्शुअर्ड आहात, म्हणजे तुमच्याकडे इन्शुरन्स नाही आहे कुठल्याही प्रकारचा. त्या काळात जर ट्रीटमेंट किंवा कुठल्याही प्रकारची हॉस्पिटलायझेशन इमर्जन्सी आली तर तो तुम्हाला खर्च तुमच्या खिशातून करावा लागतो. ओके. ठीक आहे. दुसरं म्हणजे तो एक ग्रुप हेल्थ इन्शुरन्स असतो ज्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे काही सबलिमिट्स लावलेले असू शकतात. ते चेक करतच नाही आपण. ते आपण चेक करत नाही, कारण त्या गोष्टी आपल्याला प्रोव्हाइड केल्या जात नाहीत. फक्त आपल्याला सांगितलं जातं की आमच्याकडून तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स प्रोव्हाइड केला जाईल, तुमच्या सगळ्या फॅमिली मेंबर्सला कुठल्याही प्रकारचा
खर्च लागला तर तो बरं, ते जर चेक करायचं असेल समजा एखाद्याला, तर ते असं काही आहे का ऑफिशियल साईट हो वगैरे की करता त्यांनी येतं? नाही ऑफिशियल साईटवर नाही, त्यांना त्यांच्या जे HR आहेत त्यांच्याशी बोलून त्यांना त्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत की जी पॉलिसीचं डॉक्युमेंट आहे, कुठल्या कुठल्या गोष्टी कवर आहेत किंवा काय गोष्टी टाळलेल्या आहेत, कुठल्या गोष्टींमध्ये काही कंडिशन्स आहेत. सो या सगळ्या गोष्टींचा त्यांनी स्टडी करायला पाहिजे. ओके. नॉर्मल सर्वसामान्य व्यक्तीला हे सगळं करणं थोडंसं चॅलेंजिंग जातं, म्हणून आम्ही सजेस्ट करतो नेहमी की ऑनलाईन किंवा अशा पद्धतीच्या गोष्टींकडून इन्शुरन्स घेण्यापेक्षा कधीही तुम्ही इन्शुरन्स ॲडव्हायझरकडून इन्शुरन्स खरेदी करणं जास्त फायदेशीर ठरतं. पण कारण अशा रिजेक्शनमध्ये इन्शुरन्स ॲडवायझर तुम्हाला चांगल्या गोष्टी सजेस्ट करतो आणि मदत करतो. तुमचा पॉलिसी किंवा क्लेमसाठी लागणारे डॉक्युमेंट्स कलेक्ट करण्यासाठी किंवा पोहोचवण्यासाठी एक्स्ट्रा काही तरतूद लागत असेल तर त्यासाठी मदत करतो. पण नेहमी ॲडवायझरचा रोल खूप महत्त्वाचा. जसं ॲडवायझरचे चार्जेस वगैरे कसे असतात याच्याशी रिलेटेड? ॲडवायझरला कुठल्याही पॉलिसी होल्डरला कुठली चार्जेस डायरेक्टली देण्याची गरज पडत नाही. त्या प्रीमियममधूनच काही अमाऊंट इन्शुरन्स कंपनी ॲज अ ब्रोकरेज म्हणून त्यांना पे करत असते. म्हणजे डायरेक्टली द्यायची गरज नाही, Directly कंपनी पे कुठली करत द्यायची असते. ओके. पॉलिसी ऑनलाईन खरेदी करताना स्वस्तात मिळवण्यापेक्षा चांगल्या ॲडव्हायझरकडून ती खरेदी करायला पाहिजे, कारण स्वस्तातली पॉलिसी कधी कधी महागाची ठरू शकते. बरोबर आहे. तर थँक्यू सो मच दत्ताजी की तुम्ही आज इथं परत आलात आणि आमच्या ऑडियन्ससाठी एक युजफुल इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्ट दिला, म्हणून थँक्यू सो मच. आणि मला असं वाटतं की इन्शुरन्स हा सब्जेक्ट ना खूप असा काय म्हणतो जास्त कन्फ्युजिंग आहे, कारण मला ते बरेच दिवस झाले इन्शुरन्सवरती पॉडकास्ट करायचा होता, पण असं ट्रस्टवरती कोणी भेटत नव्हतं. तर थँक्यू सो मच. आणि मला असं वाटतं की हा पॉडकास्ट पाहिल्यानंतर लोकांच्याही मनात अनेक प्रश्न असतील, तर त्या प्रश्नांची उत्तरं आपण कमेंट्समध्ये द्यायचे ट्राय करूयात. ओके, अगदीच. आणि कुठल्याही प्रकारचे प्रश्न असतील किंवा तुमची पॉलिसी एक्झिस्टिंग जी पॉलिसी आहे ती पॉलिसी तुम्हाला रिव्ह्यू करायची आहे की या सगळ्या ज्या गोष्टी आता आपण डिस्कस केल्या या तुमच्या पॉलिसीमध्ये काय आहे, अपग्रेड करायची, रिव्ह्यू करायची, अपग्रेड करायचे आहेत किंवा रिव्ह्यू करायचे आहे, किंवा एक्झिस्टिंग पॉलिसी तुम्हाला अपग्रेड करायची आहे, नवीन फीचर्स तुम्हाला कस्टमायझेबल पाहिजेत, अशा पद्धतीची प्रोव्हिजन आपण प्रोव्हाइड करतो. अशा पद्धतीची प्रोव्हिजन आपण आहे आपल्याकडे अवेलेबल आहे. किंवा तुम्हाला एका कंपनीमधून शिफ्ट करून दुसऱ्या कंपनीमध्ये पोर्टिंगची पण फॅसिलिटी आजकाल हेल्थ इन्शुरन्समध्ये आहे, की ज्या कंपनीची चांगल्या सर्व्हिसेस आहेत किंवा कस्टमायझेबल प्लॅन्स अवेलेबल आहेत, अशा पद्धतीच्या कुठल्याही कंडिशन्स नाही आहेत. सो अशा कंपनीमध्ये आपल्याला आपली एक्झिस्टिंग पॉलिसी ट्रान्सफर देखील करता येते. ओके. तर त्यामध्ये आमची टीम तुम्हाला नक्की हेल्प करेल. अशा पद्धतीची काही हेल्प लागली तर नक्की आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. येस. तर थँक्यू सो मच वन्स अगेन. येस.